रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो, लोक बक्षीस लावतात 5 लाख रुपये, 3 लाख रुपये दुसरा नंबर, 2 लाख रुपये तिसरा नंबर, 1 लाख रुपये चौथा नंबर, 50,000 पाचवा नंबर. आता तुम्ही बक्षीस अशी लावा, गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये, आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये. हे करा. हो, आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला, तुला सुट्टी नाही, ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या. सांगलीच्या गुंडेवाडी येथील 7 महिन्याची गर्भवती असणारी ऋतुजा राजगे हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धर्मांतर करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा. ठोकणाऱ्यांना बैलगाडी शर्यतीप्रमाणे 2 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस द्या असं आवाहन केलं होतं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. मिटकरी यांच्या टीकेला भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून पहा काय म्हणाले माऊली हळणवर. आमदार अमोल मिटकरी यांचे विचार हे नेहमीच बाजारू विचारवंत त्यांना म्हटलं जातं. कारण ज्या पद्धतीनं संभाजीराजांचा इतिहास ज्या औरंग्याच्या विरोधामध्ये ते सांगतात की 40 दिवस संभाजीराजे राजांचं हाल केलं तरी त्यांनी धर्म सोडला नाही. आमच्या सांगलीची आमची भगिनी ऋतुजा हिनं सुद्धा धर्म वर्तनाच्या विरोधात तिला त्रास होता. धर्म परिवर्तन करा म्हणून त्या मुलीला त्रास देत असताना तिनं आपला जीव दिला, परंतु धर्म सोडला नाही. म्हणजे त्या विरुद्ध हे अमोल मिटकरी बोलत आहेत. एका बहिणीचा आमचा घात झाला म्हणून गोपीचंद पडळकर साहेब त्या ठिकाणी या धर्म प्रसार करणाऱ्या किंवा धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात बोललेले आहेत. आणि या राज्यामध्ये नक्कीच हे हिंदुत्ववादी सरकार नक्कीच धर्मांतर विरोधी कायदा आणेल. अमोल मिटकरीनं भान ठेवून काही वक्तव्य करावीत. पडळकर साहेबांच्यावरती अशा प्रकारचं वक्तव्य केल्यास त्यांना यापुढं आम्ही या राज्यामध्ये त्यांना तशाच तसं उत्तर देऊ.